महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्यांच्या लढाईचा एक मोठा राजकीय इतिहास आहे. पेशव्यापासून सुरू झालेला हा प्रवास अनेक घराण्यांमध्ये कायम राहिला. ठाकरे, मुंडे, देशमुख, क्षीरसागर अशा कितीतरी राजकीय घराण्यांमधला हा संघर्ष महाराष्ट्राने आजवर पाहिला. आता या पवार काका-पुतण्यांच्या दोन जोड्यांचा संघर्ष एकाच वेळी पाहायला मिळतो. त्याला कारण ठरलंय अजित पवारांचं राष्ट्रवादीतील बंड. मंडळी नमस्कार, मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय DC मराठी. काका शरद पवार यांच्या शब्दाबाहेर न जाणारे पुतणे अशी अजित पवारांची ओळख होती. पण हेच अजित पवार 40 पेक्षा जास्त आमदार घेऊन पक्षातून बाहेर पडले. पक्षात चौथा सुभा उभा करत सत्तेत सहभागी झाले. हे बंड काकांना ना शमवता आलं ना थांबवता आलं. उभी फूट पडून विचारधारेशी फारकत घेत अजित पवार थेट सत्तेत सहभागी झाले. वय झाले, त्यामुळे काकांनी थांबावं असं सांगत अजित पवारांनी आपल्याला संधी कधी मिळणार असा सवाल केला. काकांना केलेल्या भाजपासोबतच्या बैठकांचा दाखला देत आपल्या काकांना संशयाच्या घरात उभं केले. काका शरद पवारांनी मैदानात उतरून आव्हान दिलं आणि सोडून गेलेल्या पुतण्यांचं आमदारांना गुलाल लागणार नाही यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली. पवार कुटुंबातील काका पुतण्यांची ही लढाई एका बाजूला सुरू असताना आता त्याच कुटुंबात काका पुतण्याच्या नव्या जोडीचा संघर्ष महाराष्ट्रासमोर येतो. तो म्हणजे अजित पवार आणि रोहित पवार यांच्यातला संघर्ष. अजित पवार यांच्या बंडानंतर आजोबांच्या सोबत राहण्याचा निर्णय रोहित पवारांनी घेतला. काका अजित पवार यांच्या विरोधात आता त्यांनी दंड थोपटले. काकांचा शब्दप्रमाण म्हणून आजवर राजकारण करणाऱ्या रोहित पवार यांच्या समोर आता तोच प्रश्न होता जो कुरुक्षेत्रावर अर्जुनाला पडला होता. स्वतःच्या कुटुंबासोबत कसं लढायचं. पण बदललेल्या राजकीय परिस्थितीत गीतेच्या त्या उपदेशाप्रमाणे रोहित पवारांना काकांच्या विरोधात उभं राहावं लागलं. सुरुवातीला काका अजित पवार यांच्यावर थेट हल्ला करणं रोहित पवार टाळत होते. पण परिस्थिती बदलली आणि ते आक्रमक होत गेले. हल्ले करायला लागले. त्यांनी सुरुवात केली. राष्ट्रवादीतल्या बंडानंतर निर्माण झालेल्या पक्षातील नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याची रोहित पवारांकडे आम्ही संधी चालून आली. रोहित पवारांनी हे टायमिंग अचूक सांगलं आणि संघर्ष यात्रा काढली. संघर्ष यात्रेचे मुद्दे विद्यार्थ्यांचे असले तरी खरा संघर्ष नेतृत्व सिद्ध करायचा होता अशी राज्यभर चर्चा सुरू होती. यातच काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून फिरतायत. संघर्ष म्हणे, अरे कशाचा संघर्ष, कधी आयुष्यात संघर्ष केलाय, कशाचा संघर्ष करताय. अशा शब्दात अजित पवारांनी रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेवर जाहीरपणे बोट ठेवत काका पुतण्यांचा संघर्ष अटळ आहे याचे संकेत दिले. झाले तसेच. आपण माझ्यावर काही टीका करा, मी ती टीका पचवून घेईन, पण युवकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले तर अजिबात खपून घेणार नाही असा इशारा रोहित पवारांनी काका अजित पवारांना दिला. अशात अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी रोहित पवारांना अजित पवार बनण्याची खूप घाई झाली आहे अशी टीका केली. हा वाद शमतो न शमतो तोच रोहित पवारांच्या मतदारसंघातला अतिशय जिव्हाळ्याचा MIDCचा मुद्दा चर्चेत आला. माजी मंत्री राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात संघर्ष पेटला. आरोप प्रत्यारोप सुरू झाले. याचा निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार अजित पवारांकडे. त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार कोणाच्या पारड्यात आपलं वजन टाकतात याची उत्सुकता सगळ्यांनाच. अखेर अजित पवारांनी सांगून टाकलं, जे होईल ते राम शिंदे म्हणतील तसं होईल. याचा अर्थ रोहित पवारांना कळला असेल. त्यामुळे राज्याच्या राजकारणात काका पुतण्यांच्या या लढ्याला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या लढाईत काकाची सरशी होती की पुतण्या बाजी मारतो हे पुढच्या काळात कळेल. तुर्तास आपण बघायचं कुरुक्षेत्रावर नेमकं घडतंय काय. आता आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबत.